मित्रांनो, एखादी रेरा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्ट मधील तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेत असाल तर येथे रेरा कायदा हा ग्राहकांचे संरक्षण करतो. म्हणूनच रेरा कायद्याच्या नियमानुसार जो कोणी डेव्हलपर असेल तो तुमच्याकडनं चटई क्षेत्राचे पैसे आकारू शकतो, म्हणजेच बिल्डअप क्षेत्रासाठीचे नाही. तसेच तुम्ही जे पैसे डेव्हलपरला फ्लॅट खरेदीसाठी देणार आहात तर येथे तो डेव्हलपर ते पैसे फक्त त्या बांधकामासाठीच वापरू शकतो. यासाठी त्याला 70% अमाऊंट ही एकरोख खात्यामध्ये ठेवणं बंधनकारक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर्टी खरेदीदार हा जे काही पैसे डेव्हलपरला देणार आहे आणि त्यांचं जे काही अग्रीमेंट झालेलं आहे त्यामध्ये जर समजा सांगण्यात आलेलं असेल की ह्या तारखेला तुम्हाला पोजेशन मिळेल आणि त्या तारखेला जर पोजेशन देत नसेल डेव्हलपर तर येथे डेव्हलपरला 2%